मॉर्निंग. तर आत्ता वाजले आहे सकाळचे 6 आणि मी खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करत आहे. त्यामुळे आय एम रिअली सॉरी, कारण काही कारणामुळे मला झालं नव्हतं व्हिडिओ शूट करायचं. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की श्रावण सुरू झालेलं आहे, त्यामुळं श्रावणची सर्व तयारी, साफसफाई करणं. आता नागपंचमी आहे उद्या, तर मी मेहंदीसुद्धा काढलेली आहे. उद्या नागपंचमी आहे, त्यामुळं खूप सारा फराळसुद्धा बनवायचा होता आणि त्यासाठी मला शक्य झालं नाही आहे व्हिडिओ शूट करणं. त्यामुळे आय एम रिअली सॉरी. पण मी काय काय केलेलं आहे नागपंचमीसाठी, मी काय काय तयारी केलेली आहे आणि मी शुक्रवारची पूजा जी केलेली आहे ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि माझी जी वेट लॉसची जर्नी आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्कीच लवकरच शेअर करेन, त्यामुळं व्हिडिओ नक्की बघत राहा. तर याप्रमाणे शुक्रवारची पहिली लक्ष्मीपूजा आहे ती मी केलेली आहे. मी खूप सिंपल अशी करते लक्ष्मीपूजा. वरदलक्ष्मीच्या पूजेची तयारी सर्वांनी सुरू केली की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी काय काय तयारी करणार आहे आणि वरदलक्ष्मीच्या पूजेबद्दलची माहिती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर हे पहा, सेकंड डेचं क्लिप आहे जेव्हा मी सकाळी वॉकिंगला आले होते. तर 2 राऊंड घातल्यानंतर मी थोड्या वेळ इथे बसते आणि खूप रिलॅक्स वाटतं. मी कितीही काही विचार करायचा जरी प्रयत्न केला ना तरी कुठलेच विचार माझ्या मनात येत नाही. अगदी मन शांत वाटतं, मनात कुठलेसुद्धा विचार येत नाही, एकदम मन रिलॅक्स शांत राहतं आणि त्यामुळे मला इथे बसायला खूप छान वाटतं थोडा वेळ. तर माझी वेट लॉसची जर्नी, मी किती वेट लॉस केलेलं आहे ह्या 2 महिन्यामध्ये, तर हे सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मी काय काय ह्यासाठी केलेलं आहे, खाल्लेलं आहे, हे सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर हा आहे दुसरा दिवस आणि इथं मी नागदेवतेची पूजा केलेली आहे याप्रमाणे घरामध्येच. तर पहा फराळ मी काय काय केलेलं आहे: चिवडा, शेव, कारंजी, पुन्हा बेसनचे आणि मूगचे लाडू, चकली केलेली आहे. तर नागदेवतेची पूजा झालेली आहे आणि दूध आणि जे दूध तुपाचा आणि तूप पाण्याचा याप्रमाणे अभिषेक करतात आमच्या इथं नागदेवतेला. तर ते सर्व झालेलं आहे आणि तुम्हाला मी पूजा दाखवलेली आहे. तर हा व्लॉग मी पूर्ण कॉम्बिनेशनमध्ये केलेला आहे, म्हणजे छोटे छोटे जे क्लिप्स आहेत ते मी ह्यामध्येच सर्व घातलेले आहेत. पहिल्या शुक्रवारची पूजेची आणि आज पंचमी झालेली आहे त्याची. आणि जे काही फराळ आहे ते सर्व नैवेद्य दाखवतात. आणि आज तर आजच्या दिवशी घरामध्येच नागदेवतेची म्हणजे गव्हाच्या पिठाचं नागदेवता करून त्याला पण आम्ही अभिषेक करतो दूध तुपाचा. आणि नेक्स्ट डे जेव्हा नागपंचमी असते जसं की उद्या, तर त्यावेळेला बाहेर जाऊन देवळामध्ये जे नागोबाची मूर्ती असते तिथं आम्ही जाऊन पूजा करतो. तर याप्रमाणे आमच्याकडं पद्धत आहे. तर तुमच्याकडं कशी पद्धत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा जो हे मेस झालेला आहे त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, कारण मला रेडी होऊन कॅमेरासमोर येऊन बोलायचं माझ्याकडे मला वेळ पण होत नाही. त्यामुळं जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मी सुद्धा तुमच्याशी बोलते. तर नेक्स्ट डे बाहेर जाऊन बाहेरच्या नागोबाला पूजा करतात आमच्या इथे. तर पोळ्यांचा नैवेद्य असतो ह्या दिवशी. तर पुन्हा वरमहालक्ष्मीच्या वेळेला पोळ्या करायच्या, त्यामुळे मी ह्या वेळेला फक्त शेवयाची खीर केली आणि जाऊन नैवेद्य वगैरे दाखवून आलेले आहे. तर याप्रमाणे मी याप्रमाणे आम्ही करतो नागपंचमीचा सण सेलिब्रेट. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.